शेवगाच्या शेंगा आपण सगळीच खातो, पण त्याच्या फुलांची आणि त्यांच्या पानाची सुद्धा भाजी करतात. तर त्याच पानाची भाजी इथं करत आहे. जसा शेवगा गुणकारी आहे तसंच सगळं झाड हे गुणकारी आहे. तर त्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे, मिरच्या, लसूण, भिजत घातलेली तुरीची डाळ घेतलेली आहे. तर 2-3 वेळा ही पानं स्वच्छ धुवून घेतली. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल, कांदा, लसूण, मिरची आणि तुरीची डाळ हे सगळं घालून चांगलं परतून घेतलं. शेवग्याच्या पानामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, जीवनसत्वे भरपूर आहेत. त्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढवते. मधुमेह म्हणजे शुगरसाठी पण खूप फायदेशीर आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि आपली जी पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत ती घातली आणि चांगली परतून घेतली आणि यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून ही भाजी शिजवून घेतलेली आहे. वर्षातून एकदा तरी ही भाजी नक्की खावी. तर असा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. भाजी झाल्यानंतर वरून मी ओलं खोबरं घातलेलं आहे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.